वर्धा बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता विजयासाठी उत्साह सुरू झालेला आहे। सुप्रिया सुळे 35,000 मतांनी आघाडीवर आहेत आणि राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 उमेदवार आघाडीवर आहेत। महाविकास आघाडी अंतर्गत सर्वाधिक मोठा स्ट्राइक रेट हा शरद पवारांचा आहे। सुप्रिया सुळे 35,000 मतांनी आघाडीवर आहेत। जयकुमार जाधव आपल्या सोबत आहेत बारामतीहून। जयकुमार, 35,000 मतांची आघाडी, काय वातावरण आहे बारामतीत? सध्या शरद पवार यांच्या गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आता तुम्ही पाहू शकता की बारामतीतलं जे त्यांचं पक्ष कार्यालय आहे, या पक्ष कार्यालयामध्ये योगेंद्र पवार पोहोचलेले आहेत। सर्व कार्यकर्ते जे असतील ते निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल पाहत आहेत। जसे जसं त्यांचे मतदान आदित्य सुप्रिया यांच्या पारडं जड होत चाललेलं आहे, तसं तसं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ह्या बाजूला आपण बघाल तर फटाकडे आणून ठेवलेले आहेत। मोठ्या संख्येने फटाकडे त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये आणून ठेवलेले आहेत। आज आणि उद्या 24 तास या फटाकड्यांची आतिषबाजी केली जाणार आहे। आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या बारामतीमध्ये भव्य अशी रॅली काढली जाणार आहे। पुढारी चॅनलला मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांची बारामतीत उद्या रॅली असणार आहे। भव्य दिव्य अशी रॅली बारामतीत काढली जाणार आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु आज कळेल की नेमकं बारामती लोकसभा मतदारसंघावरती कोण विजय होईल। खरं तर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। आता आपल्या सोबत या ठिकाणी योगेंद्र पवार देखील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। दादा मला सांगा, सुप्रिया ताईंना लीड मिळते आता, जे फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळेंना लीड मिळते, काय भावना आहेत कार्यकर्त्यांची? मला तरी खूप आनंद आहे, पण अजून काय सगळं काउंटिंग संपलेलं नाहीये, फक्त 9 राऊंड आता झाले। आघाडी मिळाली, सगळ्यांनी कष्ट घेतले, त्या मतांचा आनंदच आहे। पण अजून एक 11 राऊंड राहिले, त्याच्यानंतर आपण परत मिळालेल्या माहितीनुसार पुढारी चॅनलला की उद्या बारामतीमध्ये शरद पवारांची उपस्थितीत भव्य अशी रॅली बारामतीत निघणार आहे। शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांची बारामतीत रॅली असणार आहे असं कळतं। मला काय माहिती अजून आलेली नाहीये, पण मला असं वाटतंय की साहेब एखाद्या वेळेस